एका मुलीचं आणि वडिलांचं नातं. माझे बाबा दिवसभर काबाड कष्ट करून जगतो आणि देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना करतात माझे बाबा. मी रोज आनंदी राहावे यासाठी नेहमी प्रयत्न करतात माझे बाबा. माझ्या प्रत्येक अडचणीवर सल्ला देतात माझे बाबा. माझ्या प्रत्येक निर्णयात मला साथ देतात माझे बाबा. माझ्या गालावर रोज हसू फुलवण्यासाठी प्रयत्न करतात माझे बाबा. माझी एखादी चूक झाली त्या चुकीवरती समजावून सांगणारे माझे बाबा. अवघड गोष्टीत मला माझी वाट दाखवणारे माझे बाबा. या जगात फक्त एकच व्यक्ती आहे जी माझ्यावर निस्वार्थ प्रेम करते, ती व्यक्ती म्हणजे माझे बाबा. आजकालच्या जगामधील मुलामुलींच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आईवडील. पण आजकाल असं झालं आहे, त्या मुलामुलींच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वडील, ते आजकाल कुठेतरी मागे पडत चालले आहे. बापाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ती मुलगी. ज्यावेळेस त्या बाबाला कळतं की आपल्याला मुलगी झाली, म्हणजे धनाची पेटी झाली, त्यावेळेस त्या बाबाला सर्वात जास्त आनंद होतो. तो आनंद म्हणजे शब्दात न सांगता येणारा एवढा जास्त आनंद त्या बापाला होतो. म्हणजे घरात कोणाला जेवढा आनंद होणार नाही तेवढा आनंद त्या बापाला होतो, कारण त्याला मुलगी झालेली असते. आणि बालपण इतकं छान जातं त्या दोघांचं, एवढं छान बॉन्डिंग. त्या मुलीचं हसणं, खेळणं, तिचं प्रत्येक मुवमेंट तो बाबा एन्जॉय करत असतो. पण कुठेतरी त्याच्या डोक्यावर किंवा डोक्यामध्ये विचार चालू असतात की आपलं बाळ मोठं होतं आहे. जसजशी मुलगी मोठी होते तसतशी त्या बाबाची जबाबदारी वाढते. तो बाबा त्या जबाबदारी, कुटुंबाची, त्या मुलीची जबाबदारी जसजशी वाढत जाते, त्या बाबांना कुटुंबाच्या आणि त्या मुलीच्या जबाबदारीमुळे वेळ कमी मिळतो. लहानपणी बाबा जो वेळ त्या मुलीला देत होता, तो वेळ आता ती तरुणपणामध्ये त्या बाबांना देता येत नाही, कारण त्यांच्यावर जबाबदारीचं ओझं वाढलं आहे किंवा जबाबदारी डोक्यावर असल्यामुळे ते तेवढा वेळ त्या मुलीला देऊ शकत नाही. मग त्या कारणाने काय होतं, त्या मुलीची आणि आईची अटॅचमेंट वाढते. आणि आईची आणि मुलीची अटॅचमेंट वाढल्यामुळे काय होतं की आई त्या मुलीला ओरडू शकत नाही. न ओरडल्यामुळे काय होतं की आई बोलती की मी आहे ना, बाबा आले की तुझं नाव आहे ना, बाबांना संध्याकाळी सांगूनच देते. आणि मग काय होतं, बाबांना नोकरी किंवा व्यवसाय करणारे वडील असतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या त्या ठिकाणचा ट्रेस खूप असतो. त्या ट्रेसमुळे बाबा कधीतरी त्या मुलीवर ओरडतात. मग त्या मुलीला राग येतो, तिच्या मनामध्येच ती तिचं विश्व निर्माण करते. मग ती बाबांना घाबरून राहते. ती घाबरून राहिल्यामुळे काय होतं, ती बाबांशी कोणत्याच गोष्टी मनमोकळेपणे बोलू शकत नाही. आणि ते न बोलल्यामुळे काय होतं की त्या मुलीच्या मनामध्ये इतका गोंधळ निर्माण होतो. त्या गोंधळामध्ये ती तिचं विश्व निर्माण करते. ती तिच्या विश्वामध्ये कोणालाच एंटर होऊ देत नाही, म्हणजे आईवडिलांना एंटर होऊ देत नाही, पण तिचं नवीन विश्व ती निर्माण करत असते. जसं की तिचे मित्रमैत्रिणी. पण मित्रमैत्रिणी शोधत असताना पण काही मित्र चांगले असतात, काही मित्र वाईट असतात, हे तिला त्यावेळेस कळत नाही. फक्त तिच्या विश्वामध्ये तिला कोणीतरी हवं असतं, तिला आधार हवा असतो. तिला बाकी काहीच माहीत नसतं, तिला फक्त माहीत असतं की मला आधार हवा आहे. मग तो कसा आहे, काय, हे तिला कळत नाही. पण मग अशा वेळेस काय होतं की ती त्या आधाराकडे जाते आणि ती त्या आधाराकडे गेल्यानंतर मग बाहेर राहणं, पार्टीज करणं किंवा फोनवर राहणं, हे प्रमाण खूप वाढून जातं तिचंवालं. हे जास्त वाढल्यामुळे घरामध्ये तिचं आईवडिलांशी जमत नाही, भांडणं वाढतात. त्याने तिची चिडचिड अजून जास्त वाढते आणि ते तिचं जे विश्व असतं त्याला लोक नावं ठेवायला लागतात आणि ते तिला आवडत नाही. मग परत तिचं तरुणपण जे असतं ते करिअर घडवणं किंवा व्यवसाय करणं याच्यासाठी, तिच्या शिक्षणासाठी महत्त्वाचं असतं. पण ते तरुण वय तिचं भरकटलं जातं आणि तेच जर तिचे वडील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील किंवा तिचं आणि वडिलांचं बॉन्डिंग हे एकदम स्ट्रॉंग किंवा एकदम पॉझिटिव्हवालं जर असेल ना, तर ती मुलगी भरकटतही नाही आणि कोणत्या चुकीचे निर्णयही घेत नाही. मग तिचं नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा, हे व्यवस्थितपणे जसा हवा तसा त्या पद्धतीने चालू लागतो. मुली आपले नवीन विश्व निर्माण करतात. का बरं करतात बरं? कारण त्या मुलीचे वडील काही कारणास्तव व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त त्यांना बाहेर राहावं लागतं. काही मुलींच्या आयुष्यामध्ये काय होतं, त्यांचे वडील त्यांच्यापाशी असतात, वेळही देतात, पण ते व्यसनाधीन असतात.
स्मोकिंग करतात, मग त्यांना मारहाण करणं, चिडचिड करणं किंवा त्रास देणं, ह्या गोष्टी घडल्यामुळे ती मुलगी ही भरकटते. मग त्या काही मुलींचे आईवडिलांचे भांडणं किंवा एकमेकांशी, काही मुलींच्या आईवडिलांचे डिवोर्स झालेले असतात, ते एकमेकांपासून वेगळे राहतात किंवा बालपणामध्ये त्या मुली आई वडील जे मुलीपासून लांब जातात, त्यामुळे त्या मुलीचे झालेल्या मनावरती परिणाम, या कारणांमुळे मुली काय होतात, भरकटतात, निगेटिव्हिटी तयार होते त्यांच्या मनामध्ये. त्यामुळे काय होतं की मुली आपला आधार हा बाहेर शोधायला बघतात. मग तो मित्रमैत्रिणींच्या रूपात असू दे किंवा मित्राच्या रूपात असू दे, तो आधार बाहेर शोधतात. पण कधी काय होतं की कधी आधार योग्य भेटतो, कधी आधार चुकीचा पण भेटतो. मग तो योग्य की अयोग्य हे कळण्या इतपतही आपला माइंड विचार करत नाही. आणि तो न विचार केल्यामुळे काय होतं की भविष्यामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात, की समजा आपलं लग्न करायचे किंवा नोकरी व्यवसायाचा निर्णय घ्यायचा आहे, तो विचार करण्या इतपतही त्या मुलीची कॅपॅसिटी राहत नाही, कारण ती पूर्णपणे निगेटिव्ह झालेली असते. त्या निगेटिव्हिटीमध्ये ती चुकीचे निर्णय घेते, पार्टीज करणं किंवा जास्त वेळ मोबाईलमध्ये राहणं, या कारणाने त्या मुलीचं आणि आईवडिलांची बॉन्डिंग राहत नाही. आणि ज्या मित्रमैत्रिणींसोबत बॉन्डिंग होती ते योग्य सल्ला देतीलच हे काही सांगता येत नाही. आणि जे देतील ते मुलगी ॲक्सेप्ट करेल हे पण नाही, कारण त्या मुलीच्या मनामधील निगेटिव्हिटी ही जी असते ती तिला कोणत्याच गोष्टी ॲक्सेप्ट करण्यासाठी प्रोत्साहन करत नाही. मुलीच्या आणि वडिलांच्या मनामधील निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, जसं की आपण वडिलांशी गप्पा मारू शकतो बिनधास्तपणे, की बाबा हे झालं, बाबा ते झालं, किंवा या गोष्टीमुळे मला त्रास होतो, हे जर आपण अधिकाराने जाऊन बाबांशी बोललो तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला भेटू शकतं. किंवा हे सगळं नसेल होत की आपल्याला हे नाही करता येत आहे, तर आपण पत्र लिहू शकतो बाबांना की बाबा असं असं घडतंय, की माझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय काय नाही, त्या पत्रामध्ये आपण सांगू शकतो. किंवा काहीच न बोलता आपण एक करू शकतोय की आपण आपल्या बाबांना जाऊन 2 मिनिटासाठी हग करू शकतो. आपण जी 2 मिनिटासाठी हग करतो त्याच्यामध्ये खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि त्या एनर्जीमधून न बोलताही खूप गोष्टी कळून जातात बाबांना की आपल्या मुलीला काहीतरी बोलायचंय. आपण सर्व जगाला कधीतरी आपण मित्रमैत्रिणींना, आईला आय लव्ह यू म्हणतो, पण आपण आपल्या बाबांना कधी आठवतं का आपण आपल्या बाबांना आय लव्ह यू बोललोय म्हणून? मला तरी नाही वाटत की असं कोणाला आठवत असेल की मी माझ्या बाबांना आय लव्ह यू बोललोय म्हणून. असं केल्याने बऱ्याच गोष्टींचं सोल्युशनही आपल्याला भेटतं आणि आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणाऱ्या बाबांनाही बरं वाटतं. वडिलांवरती कधीच कोणीच काहीच बोललं जात नाही. त्या मुलामुलींच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वडील. पण मुलांच्या आयुष्यामधील त्या व्यक्तीला विलन का मानलं जातं बरं? वडील आपल्याला विलन का वाटतात? कारण ते आपल्याला आपल्या मनासारखं वागू देत नाही, आपल्या मनासारखं करू देत नाही, म्हणून ते आपल्याला विलन वाटतात. पण तुम्ही कधी याचा विचार केलाय का की ते असं का करतात? कधी जाऊन त्यांना विचारलंय का की बसा बाबा मला बोलायचंय, तुम्ही असं का करतात माझ्याशी? असं कधी केलंय का? नसल केलं तर आत्ता करा. तुम्हाला बाबा नाही म्हणताय, का नाही म्हणताय? नाही म्हणण्याचं कारण कधी तुम्ही त्यांना विचारलंय का? कधी चर्चा केली का? तसा कधी प्रयत्नही केलाय का तुम्ही विचारण्याचा की बाबा तुम्ही का नाही म्हणताय? किंवा समजून घेतलंय का? जो बाबा तुम्हाला विलन वाटतो, तुम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी बोलशाल, बसशाल, वेळ घालवशाल, तेव्हा तोच बाबा तुम्हाला हिरो वाटेल. माझे बाबा दिवसभर काबाड कष्ट करून जगतो आणि देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना करतात माझे बाबा. मी रोज आनंदी राहावे यासाठी नेहमी प्रयत्न करतात माझे बाबा. माझ्या प्रत्येक अडचणीवर सल्ला देतात माझे बाबा. माझ्या प्रत्येक निर्णयात मला साथ देतात माझे बाबा. माझ्या गालावर रोज हसू फुलवण्यासाठी प्रयत्न करतात माझे बाबा. माझी एखादी चूक झाली त्या चुकीवरती समजावून सांगणारे माझे बाबा. अवघड गोष्टीत मला माझी वाट दाखवणारे माझे बाबा. या जगात फक्त एकच व्यक्ती आहे जी माझ्यावर निस्वार्थ प्रेम करते, ती व्यक्ती म्हणजे माझे बाबा.